जय जय रघुवीर समर्थ। मना ना कळे ना ढळे रूप ज्याचे, दुजे वीण जे ध्यान सर्वोत्तमाचे। तया खुणते हीण दृष्टांत पाहे, तेथे संग निसंग दोही नसाहे। जय जय रघुवीर समर्थ। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। श्रीराम आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून मनोबोध एक अंतरयात्रा हा श्री समर्थ रामदास स्वामी विरचित मनाच्या श्लोकांचा जो आपण अभ्यास करत आहोत। सज्जन हो, आज आपण त्यातील श्लोक क्रमांक 192 याचा अभ्यास करणार आहोत। गेल्या काही श्लोकांपासून आपण संगातीत होण्याच्या भूमिकेचं महत्त्व समजून घेत आहोत। जसं एखाद्या जहाजाने जर आपला नांगर टाकून ठेवला आणि नंतर त्या खलाशाने जरी कितीही त्या इंजिनाला इंधन दिलं, कितीही जरी त्या जहाजाला पुढे नेण्याचा प्रयत्न केला, तरी ते जहाज इंचभर देखील तसूभर देखील पुढे जाऊ शकत नाही, कारण त्याचा नांगर खाली अडकलेला असतो। आणखीन सोपं उदाहरण द्यायचं झालं तर आपण कारला न्यूट्रलमध्ये कितीही ॲक्सिलरेटर दिला तरी ती गाडी पुढे जाऊ शकत नाही। त्याप्रमाणे सज्जनो, देह बुद्धीच्या भूमिकेमध्ये आत्मबुद्धीची अवस्था आम्हाला कळूच शकत नाही, कारण आमचा हा नांगर सुटत नाही। आम्ही जोपर्यंत या स्वतःला या देहबुद्धी ते आत्मबुद्धी या प्रवासासाठी तयार करत नाही, जोपर्यंत हा देहबुद्धीचा किनारा सोडत नाही, तोपर्यंत आत्मबुद्धीचा किनारा आम्हाला कळू शकत नाही, समजू शकत नाही, उमगू शकत नाही। म्हणून समर्थ या संगत्यागाचं महत्व आम्हाला विशद करून सांगत आहेत। अशा या संगत्यागाच्या भूमिकेमध्ये देहबुद्धीच्या पार्श्वभूमीवरती मनाची होणारी एक प्रकारची हतबलता या श्लोकामध्ये समर्थ आम्हाला सांगतात। काय म्हणतात समर्थ? मना ना कळे ना ढळे रूप ज्याचे। मनाला ज्या राघवाचं रूप हे या देहबुद्धीच्या भूमिकेमधून कधी कळूच शकत नाही। कारण का? तो राघव कोणाला कळू शकेल? कोण त्याला जाणू शकेल? दुजे वीण जे ध्यान सर्वोत्तमाचे, ज्याने आपला मीपणा संपवला। मी आणि तू, मी आणि ईश्वर हा द्वैत भाव ज्याचा संपला, जो ईश्वराला समर्पित जीवन जगू लागला आणि ज्याने आपलं मीपण, आपला अहंकार त्याच्या चरणी विसर्जित केला, त्यालाच भगवंत कोण आहे हे खऱ्या अर्थाने कळतं। तेच भगवंताचं सत्य रूप अनुभूतीला येतं। दुजे वीण जे ध्यान सर्वोत्तमाचे, तया खुणते हीण दृष्टांत पाहे। अशा या भगवंताला कितीही निर्देशात्मक अवस्थेमध्ये आपण सांगण्याचा, समजवण्याचा प्रयत्न केला, हा असा आहे, तसा आहे, तसा आहे। बघा, आमच्यासारख्या सामान्य प्रवचनकारांची तर समर्थांच्या या श्लोकांची भूमिका सांगताना फार मोठी फतफत होत असते। हा शब्द योग्य आहे, कारण आम्ही देहधारी मंडळी जीवात्मक पातळीवरून या ईश्वराचं आम्ही संकल्पना आपल्या समोर ठेवतोय। मग मी कधी त्यासाठी चित्रपटाच्या पडद्याची भूमिका आपल्याला देतो, कधी या जहाजाच्या नांगराची भूमिका आपल्याला सांगतो, कधी तिकटा मिठाच्या पाळ्यांचं उदाहरण देतो। कितीतरी या दृश्य जगातली उदाहरणं तुमच्या समजण्यासाठी, हे तत्वज्ञान सोपं होण्यासाठी मी समजावून सांगत असतो। त्या क्षणी ती उदाहरणं
योग्य देखील वाटतात, मनाला भावतात देखील, परंतु ते ईश्वराचं रूप आहे का? निश्चित नाही. कारण जेवढं काही आपण द्वैत रूपाने, एकदेशीय वस्तूंच्या आधाराने या परब्रह्माचं रूप सांगण्याचा प्रयत्न करूत, तेवढं आपण चुकीच्याच प्रांतामध्ये जाणार. कारण तया खुणते हीन दृष्टांत पाहे. त्याला कुठल्याही खुणेच्या आधाराने सांगणं अत्यंत अवघड आहे. परंतु जर माझे सद्गुरू द्वितीयेसी संकेत जो दाविजेतो तया सांडुनी चंद्रमा भाविजेतो, या उक्तीचा आधार घेत आम्हाला या रामाची भेट घडवून आणतात. तर मग त्या सद्गुरूंचे आम्ही त्यांचे दासानुदास, अशा दासानुदासांनी देखील त्याच पद्धतीने व्यवहारातली उदाहरणं देऊन या परब्रह्म तत्वाची भूमिका केवळ आपल्या समोर मांडली आहे. कारण कुठलंही प्रवचन, मी तर म्हणतो किंबहुना सद्गुरूची वाणी देखील तुम्हाला त्या परमतत्वाचा अनुभव करून देणार नाही. ती तुम्हाला परमतत्वाचं मार्गदर्शन करू शकेल, त्या मार्गावरती तुम्हाला पुढे घेऊन जाईल, पण ते परमतत्व तुम्हाला तुमचं मी पण संपूर्णच अनुभवायचंय. खरोखर हा एक अत्यंत वैयक्तिक असा प्रांत आहे. म्हणून माझे श्री महाराज म्हणायचे, परमार्थ हा एकाने एकाशी खेळायचा खेळ आहे. कधी कधी हा जो शून्यवाद बुद्धिझम मध्ये मांडला जातो ना, तो देखील मी भक्तीच्या मार्गातून बघतो तेव्हा मला त्यातील काही सूत्र योग्य वाटतात. ते आत्मा या तत्वाला देखील मान्यता देत नाहीत. कारण त्या आत्मतत्वाला देखील जाणण्यासाठी, समजण्यासाठी कोणीतरी उपलब्ध असावं लागतं की जो त्या आत्मतत्वाची अनुभूती घेऊन टाकेल. सत्यता तर अशी आहे की त्या आत्मतत्वामध्ये विलीन झाल्यानंतर कोण कोणाला काय सांगणार. पण त्यासाठी त्यांनी शून्यवाद मांडला, जो भक्ती मार्गा इतका रसपान नाहीये, ते माधुर्य त्यामध्ये नाहीये. असो, तो त्यांचा प्रांत आहे, आपण त्यामध्ये पडायचं नाही. पण मला त्यामधली एक कथा मी संतांच्या मुखातून ऐकली होती, ती आठवते की त्यामध्ये ज्या काही अनेक कपोकल्पित देखील गोष्टी असू शकतात, पण त्यामध्ये एकदा एका भिक्खूने बुद्धांना विचारलं की मी ध्यानाला बसल्यानंतर बऱ्याचदा त्या ध्यानामध्ये मला आपण दिसता, आपलं मला सगुण रूप दिसतं, मी हे ईश्वर दर्शन समजू का? यावरती बुद्धांनी स्मित हास्य करून सांगितलं की ध्यानाच्या पराकोटीच्या प्रयत्नानंतर जर तुला माझं रूप दिसत असेल तर तू ज्ञानशास्त्राने माझं मुंडकं उडवून टाक, म्हणजे मला त्या सगुण रूपामध्ये ध्यानात पाहू नकोस. हेच माझे समर्थ थोड्याशा मधुर शब्दामध्ये आपल्याला सांगतायत, तया खुणते हीन दृष्टांत पाहे. त्याला एका आकारामध्ये पाहणं. कारण की काय आहे, साधनेच्या एका टप्प्यावरती आम्हाला प्रकाश दिसतो, रंग दिसतो, नाद दिसतो, वेगवेगळ्या प्रकारच्या सिद्धी येतात आणि आम्ही त्याला ईश्वरीय संकेत समजून त्यालाच ईश्वराचं रूप मानू लागलो तर सज्जनो, अजूनही गंतव्यस्थान पुढं आहे, आपण अलीकडेच उतरून गेलो, अशी आमची फसगत होण्याची शक्यता आहे. म्हणून समर्थ म्हणतात की यापैकी कुठलाही लौकिक अनुभव हे ईश्वरीय दर्शन नाही. कारण तिथं द्वैत आहे, अनुभव घेणारा अनुभवापेक्षा वेगळा आहे. आणि हेच परमार्थ रूपी कलेचं महत्व आहे. इतर सगळ्या कलांमध्ये कला जरी कितीही उत्कृष्ट झाली तरी कलाकार हा कलेपेक्षा नेहमीच वेगळा राहतो. त्या कलाकाराला कधीच त्याच्या कलेमध्ये संपवता येत नाही, स्वतःला विसर्जित करता येत नाही. पण परमार्थ हे असं एक क्षेत्र आहे, असा एक अभ्यास आहे जिथं आपल्या मीपणाला संपवावं लागतं. अशा या मीपणाला जो संपवतो त्यालाच या परमतत्वाचा अनुभव येतो. आणि समर्थांनी एक नंतर अत्यंत गुह्य असं विधान केलंय, तेथे संग निसंग दोन्ही न साहे. तिथं संग आणि संगातीत या दोन्हीही शब्दांना अर्थच उरत नाही. आता हा काय प्रांत आहे हे देखील आपण समजून घेऊयात. बघा, आपण इतका वेळ संगातीत या भूमिकेचं महत्व समर्थांच्या मुखातून ऐकलं, पण मी संगातीत आहे हे देखील संग या शब्दाच्या सापेक्षतेने सांगावं लागतं की नाही. म्हणजे कसं की मी अमुक अमुक गोष्ट खात नाही,
हे देखील त्या गोष्टीच्या स्मरणाच्या सापेक्षतेने आपण हे खात नाही हे सांगावं लागतं. जर सूक्ष्म दृष्टीने विचार केला तर प्रत्येक गोष्टीला जी नकारात्मक भूमिका आहे ती त्या सकारात्मक त्याच्या अस्तित्वाच्या बोधावरतीच ती नकारात्मक गोष्ट सांगितली जाते. निराकार हा शब्द सांगितला जातो तो आकाराच्या सापेक्षतेने सांगितला जातो. तसं मी तेथे संग तर निश्चितच भगवंतापर्यंत जाऊ शकत नाही, यात काही शंकाच नाही. पण निसंग, कारण की निसंग म्हणत असताना मी संगातीत झालो तरी तो सांगणारा मी शिल्लक राहिलाच. आणि तो जोपर्यंत शिल्लक आहे तोपर्यंत दुजे वीण जे ध्यान सर्वोत्तमाचे ही अवस्थाच येत नाही. कारण माझा मी तिथं शिल्लक आहे आणि जिथं माझा मी शिल्लक आहे तोपर्यंत मना ना कळे ना ढळे रूप ज्याचे. अत्यंत गुह्य असं हे श्लोकाचा मी अगदी साधा सरळ अर्थ सांगण्याचा आपल्याला प्रयत्न केला. सज्जनो, गुरुकृपेने आपण साधक अवस्थेसाठी या भूमिकेला समजून घेऊयात. पहिली गोष्ट यातून आपण समजावी की मी आपल्याला वारंवार निसंगतेसाठी साधन मार्ग सांगतोय. साधन मार्गामधून जात असताना अनुभव हे आपल्या मागे हात धुवून लागतात. अनुभव दोन प्रकारचे असतात. काही कनिष्ठ लौकिकातले अनुभव असतात, म्हणजे उदाहरणार्थ प्रपंचामध्ये अडलेली गोष्ट होणं, एखाद्याचा रोग बरा करणं वगैरे वगैरे इत्यादी, जी दृश्याच्या अनुकूलतेच्या आधाराने आम्हाला अनुभवता येतात. असे काही अनुभव असतात. ते गौण पातळीचे अनुभव आहेत. आपण ते थोडा वेळ बाजूला ठेवूयात. काही पारलौकिक अनुभव असतात जे अंतस्थ आपल्या आतमध्ये येतात साधनेच्या आधाराने. माऊली देखील म्हणते ना, मोगरा फुलला फुले वेचिता बहरू कळी आसी आला. काही परमार्थाच्या एका टप्प्यानंतर, जसं बघा आपण एखाद्या प्रवासाला निघालो की फॉर एक्झाम्पल तुम्ही एखाद्या थंड हवेच्या ठिकाणी निघाला, तर ते ठिकाणी यायचंय तर ते ठिकाणी येण्याच्या आधीच 5, 25, 50 किलोमीटर पासून तुम्हाला गारवा हवेमध्ये जाणवू लागतो. आपण म्हणतो हा जवळ आलं बरं का ते थंड हवेचं ठिकाण अजूनही आलेलं नाही, पण त्याचे अनुभव तुम्हाला येऊ लागतात, जे कदाचित त्या स्थानापासून काही 100-200 किलोमीटर दूर असताना तुम्हाला येत नाहीत. तसं देहबुद्धी ते आत्मबुद्धीच्या प्रवासात अजूनही आत्मबुद्धीचं डेस्टिनेशन आलं नाही, पण माऊली म्हणते त्याप्रमाणे फुले वेचिता बहरू कळी आसी आला. एका टप्प्यानंतर तुम्ही अनुभवाच्या प्रांतांमध्ये शिरता, जे पारलौकिक अनुभव असतात. त्या पारलौकिक अनुभवामध्ये हृदयामध्ये ते सगुण भगवंताचं रूप प्रगटतं. तुम्हाला एक अशरीरवाणी तुमच्याशी बोलती आहे याचा निरंतर अनुभव येऊ लागतो. तुम्हाला कुठेतरी अचानक सुंदर सुंदर वीणेचे स्वर आपल्या हृदयामध्ये झंकारत आहेत. कुठेही जवळपास तशी वीणा झंकारत नसताना देखील एक सुमधुर स्वरांनी तुमचं अंतःकरण बहरून जात आहे. एक विलक्षण केशर कस्तुरीचा परिमळ तुमच्या अवतीभोवती, कुणी कुठल्याही प्रकारचा सुगंध उदबत्ती लावलेली नसतानाही तुम्ही तो तुमच्या अतींद्रियतेने अनुभवत असता. अतींद्रियतेने हा शब्द लक्षात घ्या. तो बघा, काही लोक म्हणतात ह्यांच्या देहाला वास येतो, सुगंध येतो. हा मी पुन्हा गौण पातळीचा अनुभव म्हणेन. अतींद्रिय अनुभव असा आहे की तो या घ्राणेंद्रियाच्या आधाराने तुम्ही बाहेरून अनुभवत नाही, तो सुगंध तुम्हाला आतून अनुभवायला लागतो. असा देखील एक पारलौकिकतेचा अनुभव आहे. कुठेतरी एक दिव्य प्रकाशाची अनुभूती तुमच्या अंतरंगामध्ये प्रकाशते. असा प्रकाश जो तुम्ही कधी अनुभवलेलाच नाहीये. विभूती योगामध्ये जसं भगवंताच्या दर्शनाच्या वेळेला अर्जुनाने सांगितलं की एकाच वेळेला सहस्त्र सूर्य आसमंतामध्ये यावेत, त्याप्रमाणे अनंत सूर्य त्यांचा प्रकाश या विभूती दर्शनामध्ये अर्जुनाला दिसतोय. हे सगळं जेव्हा आपण अनुभवतो, हे साधनेचे दिव्य अनुभव आहेत. हे लक्षात घ्या, अत्यंत दिव्य अनुभव आहेत. आणि ते अनुभव एकदा सुरू झाले, एकदा का तुम्ही त्या प्रांतामध्ये गेला आणि त्यामध्ये जर तुम्ही साधननिष्ठ राहिला, जर तुमची रेल्वे, तुमची गाडी या अनुभवांच्या ठिकाणी न थांबता पुढं 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 जायला लागली, तर तुम्ही या अनुभवांना मागं टाकून गंतव्यापर्यंत जाऊ शकता. बघा, पण काय होतं,
आमच्या एका मित्राला ना बटाटे वडे फार आवडतात. मुंबईला जायला त्याला एक मोठं प्रलोभन असतं आणि ते म्हणजे कर्जतला गाडी थांबली रे थांबली की तिथले जाऊन गरमागरम बटाटे वडे खायचे. पण या बटाटे वडे घेण्याच्या नादामध्ये जर तो इतका रमला की ती जर गाडी सुटून गेली तर तो मुंबईला कधी पोहोचणार? सज्जनो, हेच उदाहरण आहे या आत्मबुद्धीकडे निघालेल्या जीवाचं, जो आत्मबुद्धीपर्यंत पोहोचला नाही. गुरुकृपेने तो एका फार सुंदर अशा प्रांतामध्ये शिरलाय खरं, पण त्या सुंदर प्रांतामध्ये शिरल्यानंतर औचितपणे तो अनुभवांच्या मागे लागला आणि त्या अनुभवांनाच तो ईश्वर मानून बसला. त्या अनुभवांनाच तो परब्रह्म समजून बसला. ते अनुभव घेणारा शिल्लक असताना, हा द्वैत भाव असताना त्याला कसं बरं त्या ईश्वरीय तत्वाचा अनुभव येऊ शकेल? आणि मग त्या अनुभवांमध्ये तो रमू लागला. अनुभवांमध्ये रमला, त्यामुळं काय झालं? त्याची गती थांबली. तो पुढे जाऊ शकला नाही. आणि या अनुभवांची गंमत कशी असते ना, ते अनुभव देखील मायेच्या अखत्यारीमध्ये आहेत ना. कारण की दिसणारा प्रकाश काय, नाद काय, सगळं काही ठीक आहे. ते मायेचं एक अत्यंत सात्विक रूप आहे. ते मूळ मायेचं अत्यंत सुंदर असं रूप आहे. पण ते निश्चितच ईश्वर या तत्वापर्यंत जाण्यासाठी बाध्यता आहे. इथं विवेक असावा लागतो. इथं गुरुला शरण असावं लागतं. अशा सिद्धी जेव्हा तुमच्या जीवनामध्ये येतात, तेव्हा खरं तर या सिद्धींपर्यंत जाणं देखील फार अवघड कार्य आहे. आणि काय ना, आजचा सगळा भेसळीचा जमाना आहे. लोक या अनुभवांचाच बाजार मांडतात आणि त्यांना असं वाटतं की आपल्याला आता जे हजारो लाखो लोक या सिद्धींमुळे प्राप्त झालेले आहेत ना, आपण आता कोणाचे तरी गुरु झालो. नाही सज्जनो, गुरु होण्याची एवढी घाई करू नये. त्या मूळ तत्वापर्यंत जावं, त्या परमतत्वाला मुरवावं, आपल्या अंतरंगामध्ये अनुभूती घ्यावी. आणि आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणासी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्तावया. त्या ईश्वरीय अनुष्ठानाने, अधिष्ठानाने पुनश्च त्या परमतत्वाला प्राप्त केल्यानंतर आपण आपल्या जीवनामध्ये या लोकांच्या साठी म्हणून येऊ शकता. पण कधीही संत कुठलाही चमत्कार, त्याचा बाजार मांडत नाहीत. लक्षात घ्या, जिथं बाजार आहे तिथं परमार्थाचा अंतिम टप्पा निश्चित नाही. या एका अनुभवाच्या प्रांतामध्ये शिरून आलेला हा एक वाटसरू आहे, जो तिथं स्थिरावलाय. आणि या अनुभवांची गंमत अशी असते की जेव्हा तुम्ही त्यामध्ये रमता, तेव्हा ती माया हळूच त्या सगळ्या गोष्टींना काढून घेते आणि मग उरतं अनुभव शून्य अशी थोतांड अवस्था. एक वैफल्य येतं. पण मनुष्य त्या दांभिकतेमध्ये इतका रमतो की ते अनुभव आता येत नसतानाही तो त्या अनुभवांचा बाजार मांडून बसतो. नागवला जातो या मायेकडून. या ईश्वरीय शक्तीपर्यंत न जाता मध्येच त्याची फसगत होते. मग काय करावं? जर गुरुकृपेने, साधन निष्ठतेने, भगवंताच्या दयेने जर असे अनुभव आले ना, तर त्या भगवंताला वारंवार शरण जावं. बघा, वारंवार शरण जाऊन त्याला एकच सांगावं, प्रभू मला हे नको रे, नको देवा, नको मला तुझ्यापासून दूर करू. मी जाणतो हे सगळं तुझंच रूप आहे, या सगळ्या तुझ्याच सिद्धी आहेत, पण देवा मला हे नको. कारण मना ना कळे ना ढळे रूप ज्याचे, दुजे वीण जे ध्यान सर्वोत्तमाचे. मला आता जर हे काही द्यायचंच असेल ना, तर माझं मी पण तुझ्यामध्ये सामावून घे. मला संपून टाक ना. हा अनुभव घेणारा शिल्लक राहू नको देऊ. आणि अशा पद्धतीने प्रार्थना करत करत आपण त्या ईश्वरीय शक्तीला शरण जावं. तया खूण ते हीण दृष्टांत पाहे. अशा खुणात्मक रूपाने हे ईश्वरा तुझं कधीपर्यंत मी रूप बघत राहू रे. तया खूण ते हीण दृष्टांत पाहे, तेथे संग निसंग दोही नसाहे. मी आहे तुझा तसा दास, जसा असेन तसा. प्रभो मला तू तुझ्यापर्यंत घे, तुझ्यामध्ये मिळवून टाक. आणि तोपर्यंत मला या कशामध्येही रमू देऊ नकोस. तेवढा मला विवेक दे, सद्बुद्धी दे. ही प्रार्थना निरंतर देहबुद्धीच्या या जीवाने आपल्या साधन काळामध्ये भगवंताला करावी. सज्जनो, हेच आत्मज्ञानामध्ये आपल्या अहंकाराला विसर्जन करण्याचं साधन आहे. असो, आपण आता उद्याच्या सत्रामध्ये पुढील श्लोकाचं चिंतन बघूया. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.